नमस्कार. मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. राजा एका दमात सर्व बोलून गेला. आता तो बऱ्यापैकी रिलॅक्स होता. डॉक्टरांच्या लक्षात सर्व प्रकार आला. राजाला फक्त आता थोड्या समुपदेशनाची गरज होती. त्याच्या मनातली ती भीती दूर व्हायला हवी की मग सगळं व्यवस्थित होईल. त्यांनी राजाला पुन्हा 2 दिवसांनी यायला सांगितलं. तेवढ्यात त्यांनी राजाच्या आईवडिलांचीही भेट घेतली. राजाच्या बहिणीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स त्यांच्याकडे होते. राजाच्या बहिणीचा मृत्यू अमानुष मारहाणीमुळे झाल्याचं त्यात स्पष्ट लिहिलं होतं. राजाचा मेहुणा पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात होता. आता ईशा व राजाच्या आईवडिलांनीही सर्व स्थिती स्पष्ट झाली होती. राजा जेव्हा डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्यांनी अत्यंत प्रेमळपणे पण सहज बोलावं अशा पद्धतीनं राजाला म्हटलं, तुझ्या बहिणीचा मृत्यू सॅक्समुळे नाही तर तिला झालेल्या अमानुष मारहाणीमुळे झाला आहे. तुझे भाऊजी ताईला खूपदा मारझोड करायचे. ते तू बघितलं होतंस. पण लहान वयात तिच्यावर झालेला लैंगिक अत्याचार तू बघितलास आणि त्यानंतर तिचा प्रेतही बघितलंस. तुझ्या कोवळ्या मनावर तो फार मोठा आघात होता. सॅक्समुळेच ताई मरण पावली असं तुझ्या मेंदूत रुतून बसलं. ते तुझ्या तारुण्यातही तू विसरू शकला नाहीस. म्हणून तुझं वैवाहिक आयुष्य असं अयशस्वी झालं. काउन्सिलरनं राजाला ती फाईल दाखवली. ताईच्या मृत्यूचा सॅक्सशी काहीच संबंध नव्हता. हे तू डोक्यातून काढून टाक. शारीरिकदृष्ट्या तू सॅक्ससाठी पूर्णपणे सक्षम आहेस. आता शांतपणे विचार कर. आपली मानसिक स्थिती बदलण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागतील. मन व चित्त स्थिर होण्यासाठी गोळ्यांचा एक छोटासा कोर्स डॉक्टर लिहून देतील. ऑल द बेस्ट. आता एकूणच स्थिती सोपी झाली होती. ईशानं गोव्यातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या हॉटेलात बुकिंग केलं. तिला राजाला जुन्या वातावरणातून बाहेर काढायचं होतं. राजा कधीच ईशाचं म्हणणं टाळत नव्हता. तो आनंदानं कबूल झाला. संध्याकाळी समुद्रकिनारी मनसोक्त भटकंती झाली. निसर्गसंपन्न वातावरणात दोघांच्या चित्तवृत्ती उमळून आल्या. त्याला बिलगून वाळूतून चालताना ईशा म्हणाली, राजा, तुझे सद्गुण, तुझी हुशारी, मुख्य म्हणजे दुसऱ्याचं मन समजून घेण्याची तुझी कला, यामुळेच मी तुझ्या प्रेमात पडले. आजही माझ्या इतके भाग्यवान कोणी स्त्री नसेल. लग्नात मी तुला सतत साथ देण्याचं वचन दिलंय. आताही हेच सांगते. सुख, दुःख, यश, अपयश काहीही असलं तरी मी सतत तुझ्यासोबत आहे. राजानं आवेगानं तिला मिठीत घेतलं. रात्री खोलीत आल्यावर झोपण्याच्या वेळी ईशा म्हणाली, आपल्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे ना? मग तू घाबरू नकोस. तुझ्यासोबत असताना मला काहीही होणार नाही. तू अगदी मोकळ्या मनानं होऊन मला जवळ घे. माझी इच्छा पूर्ण कर. माझ्यासाठी तू एवढं करच. ती परोपरीने त्याचा उत्साह वाढवत होती. त्याला धीर देत होती. 7 रात्री निघून गेल्या. राजाला आता कसलीही धास्ती नव्हती. त्याला आत्मविश्वास वाटत होता. आता त्याला ताईचं प्रेत आठवत नव्हतं. तो खुशीत होता, रिलॅक्स होता. ईशानं काउन्सिलर व राजाच्या आईला फोन करून सांगितलं, आम्ही यशस्वी झालो. पहिल्या सॅक्सच्या वेळी राजा थोडा नर्वस होता, पण मग तो सावरला. त्यानंतर सगळं सुरळीत पार पडलं. राजानं ईशाला म्हटलं, ईशा, तू केवळ देहानंच सुंदर आहेस असं नाही, तुझं हृदय देखील फार मोठं आहे. माझ्यातला दोष, माझ्यातली कमतरता समजून घेऊन तू मला साथ दिलीस. कधीही त्याबद्दल नाराजी दाखवली नाहीस. बाहेर त्यावर चर्चा होऊ दिली नाहीस. लोकांच्या टीकेला
एकटी सामोरी गेलीस. विवाहित असूनही कुमारिकच आयुष्य तुला जगावं लागलं. मी तुझा ऋणी आहे, अपराधीही आहे. तुझा दोष नव्हताच रे. नको स्वतःला दोष देऊस, ईशानं म्हटलं. दोघं गोव्याहून परतली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद लपत नव्हता. राजाच्या आईलाही समाधान वाटलं. 2च महिन्यात ईशानं बातमी दिली की ती आई होणार आहे. राजाच्या आईनं तिला ढीगभर आशीर्वाद देत म्हटलं, मी जगातली सर्वात भाग्यवान सासू आहे, जिला ईशासारखी सून लाभली आहे. तर मित्रांनो, स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.